टाइट करने के लिए कर तो कितना टाइट कर रहा हूँ मैं। नाही नाही हे पाप निघू देणार नाही. आताच्या आता चालते वा तुम्ही इथून. ओ मॅडम तुम्ही आमचं ऐकून तरी घ्या. अहो आमचाही नाईलाज आहे आणि तुमच्याच नवऱ्याने देहदान केलंय. हे बघा त्यांचे कागद. नाही नाही हे सगळं खोटं आहे. मी विश्वास नाही करत त्याच्यावर. मॅडम चला बाकी फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या. हे भगवान सांगितलं समजत नाही का? तुम्ही ना आता एक जरी पाऊल पुढे टाकले ना तर दोघींनी बी इथंच जिता गाडी मी सांगून ठेवते. मॅडम काय करताय तुम्ही? काय करताय? तुम्ही समजून घ्या ना मला. हे बघा तुम्हाला हा ना हो माया फुटलेल्या बांगड्याची, माया पुसलेल्या कुकुवाची, ते माया लहान गोजीरवाण्या लेकराची. चालला जाऊ इथून तुम्ही. चालला जाऊ. सांगा मॅडम यातलं काही. अहो मॅडम आता काळ बदलला आहे. असल्या अंधश्रद्धांना बळी पडू नका. शांत व्हा तुम्ही. वहिनी अगं शांत हो. आताचं काय हे सगळं बंधन स्वीकारत नाही. आपल्यालाही आता ताकदीत बुडालेल्या समाजाबरोबर चालावं लागेल. शांत हो. ए पोरी, हे माऊली, हे शांत हो, शांत हो. आजी आजी अगं अगं असं रडायचं. उठ बरं, उठ उठ. मदत करा हो माई. हे बघा ना का म्हणून राहिले. होय 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 असं मन शांत हो आधी, शांत हो. असं मन लहान नाही करायचं बरं. हा 84 लक्ष योनीतून जन्म घेतल्या अपरोक्ष आपला हा मानव देह आपण धारण केलाय. शरीर हे क्षणभंगूर आहे ग, पण मृत्यूनंतर देखील या शरीर रूपी जीवनाचा उपभोग घ्यायचा असेल ना तर त्यावर एकच इलाज आणि तो म्हणजे अवयवदान. हा हा मला माहित आहे तुला हे पापच वाटणार आहे. अगं पण हे पाप नाहीच मुळात, तर ही पुण्याची उत्तुंग अवस्था आहे. बर मला सांग कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात आपण प्रेतांवर अंत्यसंस्कार केले ते रीतसर केलेत का ग? हा नाही ना. पण त्यातनं आपल्याला माणुसकी पाहायला मिळाली आणि ती माणुसकी आपल्याला अवयवदान करायला शिकवते. हा बरं मला हे बघ अवयवदानाचे फायदेच आहेत. आता एखाद्या अपघातात आपला एखादा अवयव निकामी झाला तर या अवयव दानातून येणारा अवयव आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आणि आपलं उर्वरित आयुष्य सुखाने जगू शकतो. म्हणून म्हणते पोरी, अवयव दान हे पाप नाही तर पुण्य आहे. अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, दिव्य दान आहे. नाही तुझा विश्वास बसायचा नाही माहित आहे मला. तू एक काम कर, तू तिथं पलीकडे जाऊन बस आणि आमचं सादरीकरण बघ. मग बघ काही पटतंय का? हा काय पोरी घेऊन जा माऊलीला, घेऊन जा. का रे? हा पोरींनो, अगं तुम्ही बी आमच्या सादरीकरणात सहभागी झालात तर आम्हाला आनंद होईल. हे नेसा घ्या, जा जा. पुंडलिक वरदे, श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ महाराज की घ्या. बरोबर घ्या रे, घ्या. नमस्कार मंडळी.
वारीला आलेल्या वारकऱ्यांचा निवास आहे आणि प्रत्येक निवासस्थानी आम्ही वेगवेगळी सोंग धरून नाटकाद्वारे जनजागृती करत असतो. त्याचीच ही गडबड. हा हा सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम् आङ्गिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आहार्यं चन्द्रतारादि त्वं नमः सात्विकं शिवम् पुण्डरीकवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 जय हरी 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठ्ठल वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सज्जन हो, प्रत्येक वारकरी आषाढी एकादशीची अगदी चातकासारखी वाट बघत असतात. आता त्याला आम्ही वारकरी देखील कसे अपवाद ठरणार? हा, पण वारीला जाणं म्हणजे पदयात्रा करून फक्त माऊलीचं दर्शन घेणं एवढंच नाही ह, तर वारीच्या निवासस्थानी वेगवेगळी सोंग धरून नाटकाद्वारे, कीर्तनाद्वारे, प्रवचनाद्वारे जनजागृती करणं आणि त्याचा लेखाजोखा माऊली समोर मांडणं. माऊली, तुझ्या या उपदेशानं आमच्या जीवनाला नवीन आयाम मिळालाय. तेव्हा दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आम्ही वेगवेगळी सोंग धरून जनजागृती करणार आहोत. तेव्हा आमच्या कार्याला यश दे माऊली, यश दे माऊली. आजचा आमचा विषय आहे दिव्यदान. दिव्यदान. दानेन श्लाघ्यतां यान्ति
पशुपाषाणपदपहा दानमेव गुणश्लाघ्यः किमन्यैर्गुणकोटिभिः. अर्जुनाशी युद्ध करण्याची प्रबळ महत्वाकांक्षा उराशी जपणारा कर्ण काय तो सामान्य योद्धा होता? छे, युद्धातील सामर्थ्य आणि कौशल्य मिळवण्यासाठी त्याने काय कमी प्रयत्न केले? ब्राह्मण वेशे नटुनी नम्रता धरुनी परशुरामाते. ब्राह्मण वेशे नटुनी नम्रता धरुनी परशुरामाते. शरणागत होनी यत्न करी, शरणागत होनी यत्न करी. अस्त्र निपुण होण्याते रामा, अस्त्र निपुण होण्याते रामा. करीतो गुरुसेवा रामा, करीतो गुरुसेवा. इच्छा अस्त्र निधी मिळवावा देवा. करीतो गुरुसेवा रामा, करीतो गुरुसेवा रामा. करीतो गुरुसेवा. केली क्षत्रिय रहित धरणी, सकल क्षत्रिय निखंदोनी. अस्त्रविद्या वैभव मिळवोनी ब्राह्मणांसाठी राखिला. भगवान, कीर्तिवंत भव. आपण कोण आणि येथे कसे? भगवान, मी सगळ्या अस्त्राची विद्या शिकण्याच्या प्रयोजनानं आपल्याकडे आलो आहे. धरुनी करी धनु तो बाण लक्षास लावी. धरुनी करी धनु तो बाण लक्षास लावी. नमुनी गुरुपदाते चित्त एकाग्र ठेवी. नमुनी गुरुपदाते चित्त एकाग्र ठेवी. नगणी मुळीच कष्ट प्राण लावी पणाला. नगणी मुळीच कष्ट प्राण लावी पणाला. विसरुनी देहभाना शिक्षणी मग्न झाला. विसरुनी देहभाना शिक्षणी मग्न झाला. एकदा अरण्यात आपल्या गुरुसह कंद, मुळ, फळ, फुल, समिधा, दर्भ हे आश्रमाला लागणारे साहित्य गोळा करण्यासाठी कर्ण गेला असताना गुरु परशुराम दमले आणि कर्णाच्या मांडीवर शिर ठेवून निद्रिस्त झाले. पण त्यावेळेस वज्रमुख नावाच्या एका भुंग्याने कर्णाच्या मांडीला तोंड लावले आणि सिंहमाच्या खोडासारखी कर्णाची कठोर मांडी त्याने पोखरायला प्रारंभ केला. वेदनेची कळ मस्तकात शिरली होती. मांडीतून रक्ताचा लोट वाहत होता.
परंतु गुरुसेवेत मग्न असलेल्या कर्णाने सुतभर सुद्धा मांडी हलवली नाही आणि गुरूंच्या निद्रेत व्यत्यय आणला नाही. अरे अरे पण हे काय? मांडीतून वाहणाऱ्या उष्ण रक्ताच्या स्पर्शाने गुरु परशुराम जागे झाले आणि खंदी रांगासारख्या डोळ्यांनी कर्णाकडे पाहून त्यांनी एका क्षणात ओळखले की हा ब्राह्मण पुत्र नव्हेच, वेदना सहन करण्याचे सामर्थ्य ते तर फक्त क्षत्रियाचेच. हे जाणून पुढच्याच क्षणी गुरु परशुरामाच्या तोंडून श्रापवाणी बाहेर पडली. धिक्कार धिक्कार तुझ्या क्षत्रियाहीना, सोनी मजशी कपटीपणाने मिळू भाषी विद्याना जी अस्त्र विद्या तो आज चोरलीसे, समय तुझ्या ती फळ देईना, समय तुझ्या ती फळ देईना, समय तुझ्या ती फळ देईना. सज्जन हो, या जगात दान या एका गुणामुळे पशु पक्षी दगड वृक्ष यासारख्या वस्तू देखील स्तुतीला पात्र ठरतात. दान या एका गुणामुळे दान देणारा दानी हा श्रेष्ठ ठरतो. आता हेच पहा ना, ज्याचा जन्म वादपूर्ण कुमारी मातेचा पुत्र म्हणून हिणवला गेलेला कुंतीपुत्र आणि जो नंतर राधेय म्हणजे राधेचा पुत्र म्हणून प्रसिद्ध झाला. आता साहजिकच धर्माधिक सारे पांडव त्याचे धाकटे भाऊ ठरले. पण अशा परिस्थितीशी आयुष्यभर झगडत राहणाऱ्या कर्णानं पांडवांचे शत्रू कौरवांचा पक्ष घेतला. पण पांडवांना न मारण्याचं वचन त्याच्या जन्मदात्या आईनं म्हणजे कुंतीनं त्याच्याकडून घेतलं. आणि इथेही नियतीनं कर्णाचे हात पूर्णपणे बांधून टाकले. करीना तू
मह्यम ददातु. अहं भवतः सकाशात् बृहत् भिक्षाम् इच्छामि. मह्यम ददातु. किती ओजस्वी स्वर आहे हा. हा कुणीतरी वैभव संपन्न पुरुष असावा. हा साधा सुधा ब्राह्मण दिसत नाही, कारण याचा प्रभाव मोठा असतो. भगवान, भगवान यावे, इकडून यावे. अहं भवतः सकाशात् बृहत् भिक्षाम् इच्छामि. मह्यम ददातु. एतत् भवतः कर्तव्यमस्ति. भगवान, मला फार मोठा आनंद होतो. राजश्रेष्ठांच्या मुकुटमण्यांनी पदकमले रंगवलेला मी आज जगात कृतार्थ म्हणून गणिला गेलो आहे. पण आपल्या सारख्या द्विजश्रेष्ठांच्या पदरजांनी मस्तक पुनीत होणारा मी कर्ण आपणास वंदन करीत आहे. दीर्घा काय बरे बोलू मी. जर दीर्घायुषी हो असे म्हणे तर हा दीर्घायुषी होईल, आणि असे न म्हणावे तर मी मूर्ख आहे असे मानून हा माझा अवमान करेल. तेव्हा कर्णा, सूर्याच्या किरणांप्रमाणे, चंद्राच्या वलयाप्रमाणे, उत्तुंग हिमालयासम, अथांग सागरासम तुझी, हो हो कर्णा, तुझी कीर्ती नांदो. दीर्घायुषी हो असे का म्हणत नाही. पण आपण जे म्हटले आहे तेही छानच होते. भगवन, काय इच्छा आहे आपली, काय देऊ मी आपणास. जी भिक्षा मी मागेल ती भिक्षा देशील. का नाही. माझ्या वैभवाचे वर्णन ऐका. हे द्विजश्रेष्ठा, बहुगुणी, अमृत सदृश, दुधाच्या धारांचा वर्षाव करणारे, संतुष्ट वासराच्या लव्या जम्यानं तांड्याने युक्त, तरुण याचकांना हवे हवेसे वाटणारे, पवित्र, शिंगांना सोन्याचे टोपळे बसवलेले असे 1000 गायींचे खिल्लार देतो मी आपणास. नाही, गाई मला नको हे दान. गायींचा मला काय उपयोग. नको हे दान. मग सूर्याच्या घोड्याप्रमाणे वेगवान, राजवैभवाची जोड करून देणार, सर्व राजांना प्रिय अशा कामोच कुळात जन्मलेले, गुणसंपन्न, वाऱ्याचा वेग असलेले, युद्धात पराक्रमाचा प्रत्यय आलेले असे कित्येक 1000 अश्व एकदम देतो मी आपणास. अश्व, अरे मी क्वचितच बसेल त्यावर. मला हेही दान नको. काय आपणास हेही दान नको. मग मंदांच्या प्रवाहाने माखलेल्या गंडस्थळामुळे ज्याच्या भोवती भुंग्यांचे थवे घोटाळत आहे असे पर्वतासम टोले जंग किटवाट, मेघांप्रमाणे गंभीर गर्जना करणारे, पांढऱ्या शुभ्र नखांनी आणि सुळ्यांनी युक्त, शत्रूंना युद्धात जर्जर करणारे असे अनेक हत्तींचे कळप देतो मी आपणास. नाही, हत्तींचा मला काय उपयोग. आपणास हेही दान नको.
भगवन मग अमाप सुवर्ण देतो मी आपणास. मी लोभी नाही सुवर्णाचा. पृथ्वी ती जिंकून देतो मी आपणास. अरे हे पृथ्वीचे राज्य घेऊन मी काय करू? माझे शीर देतो मी आपणास. नाही. नको नको. असे बोलू नकोस कर्ण. मला क्षमा कर. मला क्षमा कर. मला क्षमा कर. भगवान मला क्षमा करा. आणखी एक दान ऐका. माझ्या देहाचे रक्षण म्हणून माझ्या अवयवाबरोबरच जन्मलेले देव आणि दानवांनी मिळून सुद्धा अस्त्राच्या साह्यानं भेद न करता येणारे जर आपल्याला आवडत असतील तर मोठ्या आनंदाने द्यावीशी वाटतील मला माझी कवच कुंडली. द्यावी द्यावी. मी जाणून होतो की याची हीच इच्छा. युद्धात अनेक कपटी कृत्ये करण्याची बुद्धी असलेल्या कृष्णाची तर ही क्लुप्ती नाही ना. शंकाच नाही. हा शत्रूचाच प्रयोग. पण आता शोक करणे योग्य नाही. नको देऊ तू कवच कुंडलासी, नको देऊ तू कवच कुंडलासी. जगी दाने याही नदी न होसी, जगी दाने याही नदी न होसी. प्राण जाईल संपेल खेळ सारा, प्राण जाईल संपेल खेळ सारा. तुझ्या नाशास्तव मांडिला पसारा, तुझ्या नाशास्तव मांडिला पसारा, तुझ्या नाशास्तव मांडिला पसारा. घ्या माझी कवच कुंडली. अहो अंगराज, हसलात तुम्ही. काय मला कोणी फसवले? शक्राने. काय शकरा नाही? नाही नव्हे. शकराला तर खरोखर मी फसवलं. का म्हणशील तर यज्ञात आहुती देऊन संतुष्ट केलेला उज्ज्वल मुकुट धारण करणारा ऐरावताला थोपटून हाताला खट्टे पडलेला इंद्र आज माझ्या हातून दान घेऊन कृतार्थ झाला आहे. अर्जुनासाठी इंद्राने जे केले त्यात माझा जय आहे, माझ्या दानाचा विजय आहे.
कसला तरी आवाज ऐकू येतो. काय बरे असेल हे? समुद्राच्या खळखळाटाप्रमाणे ऐकू येणारा हा नाद, हा कृष्णानं केलेला शंखनाद तर नाही ना? नाही, हा तर अर्जुनानं केलेला शंखनाद आहे. युधिष्ठिराच्या पराभवानंतर अंतःकरणात क्रोध उफाळलेला अर्जुन आज सामर्थ्यानं रूप प्राणपणानं युद्ध करेल असे वाटते. शल्यराजे, तो अर्जुन जेथे असेल तेथे माझा राज घेऊन चला. माझ्या बाणांच्या मार्गात बाणांचे लक्ष बनून आलेले राजे लोक आज जिवंत राहतील हे मुळी शक्यच नाही. पण मला कौरवांना प्रिय असे कृत्य युद्धाच्या आघाडीवर करावयाचे आहे. अशा वेळी तो अर्जुन माझ्या नजरेस पडेल तर किती बरे होईल. शल्यराजे, तो अर्जुन जेथे असेल तेथे माझा राज घेऊन चला. करणारा पराजित करणे तुला शक्य नाही. तुला ही संधी चालून आली आहे, तेव्हा उचल तो धनुष्य आणि सोळ बाळ करण्याच्या दिशेने. निशस्त्र शत्रूवर शस्त्र चालवणे हे खऱ्या योद्ध्याचे लक्षण नाही अर्जुना. आज मी निशस्त्र असताना माझ्यावर बाण चालवून तू अधर्म करतो आहेस. पार्थ, अधर्माची साथ देणाऱ्याच्या मुखातून धर्माची व्याख्या करणे शोभत नाही अंगराज. जेव्हा द्रौपदीचे भार सभेत वस्त्रहरण होत होते तेव्हा आपणच शांत चित्त बसला होता ना? तेव्हा तुमचा धर्म निद्रिस्त झाला होता काय? चक्रव्यूहाचा जाण योद्धा अभिमन्यू एकटा लढत असताना त्याच्यावर शस्त्रांचा वर्षाव होत होता. तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता अंगराज? अर्जुना, तू धर्माच्या बाजूने लढतो आहेस. आठव तुझ्या क्रूर आठवणी, आठव तो तुझा कोमल चिरंजीव, आठव त्याची हत्या आणि चला बाण.
दानशूर आहात ना, मग या वृद्धाची मदत करा. पुत्राचा अंत्यसंस्कार करण्यासाठी लागेल एवढेही धन नाही याच्याजवळ. अंगराज, रक्ताने माखलेले हे अपवित्र दान तो वृद्ध कसा स्वीकारेल? तसेही या सुवर्णदाताचे स्वामित्व अजूनही तुझेच आहे. म्हणून दानाचा संकल्प सोडून तो सुवर्णदात त्या वृद्धाला दान करावे. रक्ताने माखलेले ते अपवित्र सुवर्णदात आपल्या हातावर ठेवून आपल्या नयनातील अश्रूंनी स्वच्छ करून आणि त्याच अश्रूंनी दानाचा संकल्प सोडून कर्ण तो सुवर्णदात त्या वृद्धाला दान करतो. हे द्वारकाधीशा, आपणच मला मंत्राग्नी द्यावा, हीच माझी अंतिम इच्छा. कोणत्या हे दानवीर कर्ण, जिने तुला जन्म दिला ती माता धन्य आहे. ज्या भूमीने तुझा विशाल हृदय देह पोचला तीही भूमी धन्य. हे दानवीर कर्ण, आर्यावर्तात तुझ्यासारखा दानवीर झाला नाही आणि भविष्यात होणेही नाही. हे कोणत्या, मीच तुला मंत्राग्नी देईन. मनेपसित कामना सिद्धिरस्तु. हे द्वारकाधीशा, आपण मला कौंतेय म्हणून संबोधले. मी धन्य झालो, मी धन्य झालो. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुः. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मला पटलं, मला गाण्याचं महत्व पटलं. माय परवानगी आहे हो आता माझ्या नवऱ्याच्या देहदानाले. आणि एवढंच नाही, आता मी बी दान करीन आणि याचा प्रचारही करीन. मंडळी, मला तर पटलं, पण तुम्हाला बी पटलं ना? हवं रक्तदान, अवयवदान, नेत्रदान, अन्नदान आणि मतदान हीच आजची आपली कवच कुंडले आहे. अहो, याच्याने एखाद्याचा जीव वाचू शकतो, एखाद्याला जीवनदान मिळू शकतो. म्हणूनच तुम्ही बी हे सामाजिक कार्य करा, एवढीच विनंती.
दानी वृत्तीच्या नरवीरांनी सर्व काळातच आपली दिव्य चरित्रे सादर केली आहेत. अगदी वर्तमान काळात सुद्धा दानाचा त्यागाचा झरा न आटता वाहतो आहे. काळाची बदललेली स्वरूप आणि बदललेली अभिव्यक्तीची शरीर जरी निरनिराळी असली तरी त्याचा आत्मा तोच आहे. आणि त्याच आत्म्याला साक्षी मानून मी आज आपणा सर्वांचे कल्याण चिंतिते. भ्रष्टाचारानं बरबटलेल्या आणि केवळ स्वार्थापोटी फेर घालणाऱ्या या समाजात आजही कर्णबिंदू शिल्लक आहे. आणि म्हणूनच माणसाचं अस्तित्व टिकून आहे. दिव्यदान करुणिया त्रिभुवनी. दानशूर हे बिरुद मिळवुनी दिव्यदान करुणिया त्रिभुवनी दानशूर हे बिरुद मिळवुनी धन्य धन्य झाला वीर तो धन्य धन्य झाला वीर तो धन्य धन्य झाला वीर तो याचक होऊनी देवेंद्राने याचक होऊनी देवेंद्राने स्वर्गातुनी भुवनी अवतरणे याचक होऊनी देवेंद्राने स्वर्गातुनी भुवनी अवतरणे मर्त्यमानवा मर्त्यमानवा मरवावया पंतनवा दिसला वीर तो पंतनवा दिसला वीर तो पंतनवा झाला वीर तो धन्य धन्य झाला